वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 9 सेवा सामर्थ्य। श्री गुरुदेवाय नमः। श्रोतियांनी विचारिले, प्रचार कार्याचे महत्व कळले, परी हे सर्वांशीच साधेल भले, ऐसे नाही आदर्श प्रचारक मिळणे कठीण, मिळाले तरी टिकणे कठीण, आमच्यासाठी दुजा मार्ग कोण, ग्रामोन्नतीचा तरी ऐका याचे उत्तर, मी एक गाव पाहिले सुंदर, शिस्त शांतता व्यवस्था घरोघर, लोक निर्व्यसनी तेथीचे, पाहुनी वाटले आश्चर्य, शोधिले कोणाचे हे कार्य, कोणा प्रचारकाचे चातुर्य, फळा आले तव तो नेता आला समोर, लोकांनी त्याची करिता पुकार, म्हणे मी आपुला सेवक साचार, होतो वर्गात एकदा त्यासी पाहता नवल वाटले, कैसे याने हे कार्य केले, ज्यासी बोलताही न ये चांगले, कला कुशलता नाही अंगी, दिसे बिचारा साधा भोळा, परी हृदयी कार्याचा जिव्हाळा, हवा हवाच वाटे सकळा, सेवा गुणे प्रचारण करिता ही सेवा, आकर्षित करू शके गावा, हाची रहस्यबोध बरवा, मिळेल या ठाई, सेवा शब्दा विनही बोलकी, सर्व लोका करोनी सुखी, त्यांचे हृदय सहज जिंकी, आत्मीयता वाढवी, नाना साधनी केला प्रचार, त्याने जरी होतो संस्कार, तरी सेवे विण निर्धार, न राहे टिकोणी जनांचा, सेवेने मन हाती घ्यावे, तरीच ते उकलोनी वळविता यावे, नुसत्या उपदेशाच्या प्रभावे, कारण टीके जीवनी, अहो उत्तम प्रचारक नाही बोलला, तरी आवडे त्याचे वर्तन लोकाला, मोह पाडी गावकऱ्याला, सेवा प्रेम त्याचे, तो जवजव मार्गी चाले, कार्य करी पाऊला पाऊले, लोक पाहताची नम्र झाले, दिसती त्यासी तो नसेल जरी बोलका, व्याख्याता उपदेशक नेटका, तरी वक्त्या पंडिताहुनी लोका, वजन तयाचे, ऐसेची लोक गाव सुधारती, देशाचे नाव उज्ज्वल करीती, नसेना कोणा त्यांची माहिती, सुगंध उधळती वनपुष्पे, मोठे महाल उभारिले, पहावयास उंच दिसले, तरी ते दगडावरी ठाकले, पायाच्याची पायक दगड काही दिसेना, परी महत्व त्यासची असे जाना, तैसे सेवेचे महत्व राष्ट्र उत्थाना, सर्वतोपरी ज्याची सेवा करील प्राणी, त्याचे मन घेई मोहुनी, लंगोटीही देईल सोडूनी, उदारपणे तो सुंदर गायन मृग ऐकविले, त्याचे हृदय प्रसन्न झाले, मग नकळे त्या सर्वस्वही घेतले, ऐसे होते सेवेने अंगी सामर्थ्य येते, जे जे बोलाल तेची घडते, हस्ते परहस्ते सर्वची होते काम त्याचे, लोकास एकदा भरवसा आला, म्हणजे सेवा रुजू लागली भगवंताला, मग काय उणे असे त्याला, मागेल ते ये धावूनिया, सेवकास संकल्प करणे पुरे, इच्छा होता घरी अवतरे, वाटेल त्या मार्गे सारे, घडे मना सारिखे,
परी ते नसे उपभोगास्तव, ऐसे सेवक मानील सदैव, तोची भोगील सेवेचे वैभव, शेवटवरी ज्यासी उपभोग वासना झाली, त्याची सेवाची संपली, पुढे पुढे निंदा झाली, होईल ऐसे परी जो सेवाची मानतो धन, काही अपेक्षा न ठेवून, तो झाला शेवटी भगवान, पूजू लागले घरोघरी, लोक धनवानांना पुसेना, लोक सत्तेला ओळखीना, परिसेवा धाऱ्यांचे चरणा, पूजू लागती जीवाने। जगात जेवढे पूज्य पुरुष झाले, ते सर्व सेवेनेची गौरव पावले, सेवा सोडताची राक्षस ठरले, मारले गेले देवा करवी, संत दामाजीने सेवा केली, प्रसंगी धान्य कोठारे लुटविली, देवानेही कदर केली, फेडले ऋण येऊनी, येथे देवाने फेडले ऋण, म्हणजे मुखी थाटले नारायण, पुरविले बेदरी जाऊनी धन, भलती याने कोणा मुखी काय ठाके, हे कोण सांगेल कौतुके, जरी कर्म असेल निके, जनसेवेचे सर्व कर्मे व्रते करोनी, तीर्थाटनी वनी फिरोनी, करावी लागते सेवाच जनी, सत्कीर्तीसाठी तीर्थी दान सत्पात्र भोजन, यज्ञादिकी खर्चावे अन्नधन, त्यात सेवा दृष्टीनेच सांगितले पुण्य, एरवी मिथ्या ज्यासी जरुरी त्यासी न द्यावे, पवित्र स्थान म्हणून उधळावे, तरी तेने पुण्य कधी न पावे, जनसेवेचे तीर्थी समजती पुण्याची खाणी, आणि पापमय गावीचे प्राणी, त्यासी तीर्थी ही धोंडा पाणी, सांगितले संती, काशीच्या गंगेची कावडी, ओतावी तहानलेल्या जीवाचे तोंडी, यातची तीर्थाहुनी पुण्य कोडी, सांगती नाथ आपण झिजोनी अंगे स्वतः, जीव जंतूंसी द्यावी प्रसन्नता, सुखी करावी गावाची जनता, हीच सेवा पुण्य कर, ऐसी सेवा जया घडे, तुटे संसाराचे बिरडे, सखा भगवंत हृदयी जोडे, अंतर पडेना यासी, सेवा ही धन संपत्ती खरी, न सरे जन्म जन्मांतरी, वाढवी विश्वाभिमान अंतरी, ग्राम पूजन सेवामय, म्हणोनी म्हणतो सेवा करा, उत्तम हाची मार्ग बरा, आपल्या जन्मासी उद्धरा, गावासहित जरी कराल सेवा ऐसी, तरीच उद्धराल जीवासी, उन्नत कराल गावासी, सर्वतोपरी एरवी सर्वची करीती सेवा, कोणी कुटुंब सेवा कोणी लोकसेवा, परित्याने ग्रामोद्धार कान व्हावा, तेही सांगो सेवेसाठी सर्वची तत्पर, चालला सेवेनेच व्यवहार, या सेवेचे नाना प्रकार, परिवर्म वेगळेची, आमुच्या गावचा मी पाटील, म्हणून करीतो सेवा बहाल, म्हणवितो ऐसा सेवक खुशाल, परिराबवी गरिबाला, ज्याची बैल जोडी उपाशी, आतावरी गेली होती कामासी, परिदयान येता म्हणे त्यासी, जुंप गाडी साहेबासाठी, दुपारवरी काम केले, घरी जेव्हा वयासही नाही गेले, तरी बोलावून घातले बिगारीसाठी, जोडी माणसे मारून उपासी, खुश करीतो साहेबासी, याची आपुली सेवा ऐसी, साहेब म्हणे धन्यतया, आमच्या घरी झाले लग्न,
परी गावकऱ्यांसी भासले विघ्न, खाती चोर पोर झपाटून, कष्ट करणारे मेले घरी, गावी मेजवानीच्या घातल्या पंगती, सेठ सावकार जमवोनी अति, केली गोर गरिबांची माती, कदर नाही तयांची. चलबे साली म्हणोनिया, जमा केल्या आया बाया, घरचे काम टाकूनिया, बिगार केली रात्रंदिनी. शेवटी कामे सुंदर झाली, शाबासकी जहागीरदारा मिळाली, कामे करणारी उपाशी पाठविली, हेही एक सेवासे. साहेब येतो आमच्या गावी, म्हणून रात्र जागवावी, मरे मरे तो करावी, गाव दुरुस्ती लोकांनी, याने तोंड पाटीलकी करावी, कपड्यास वडी पडोन द्यावी, शेवटी शाबासकी यानेच घ्यावी, जनता सगळी दूरची, गाव केले अति सुंदर, राबवोनी नारी नर, तेथे नाव एकट्याचे थोर, सेवाशील नेता म्हणोनी, एकाने खूप धन लाविले, गावी उत्तम देऊळ केले, उदार म्हणोनी नाव गाजले, परी नाही कळले वर्म त्याचे, आधी लुटले जन लोकांसी, जमा केल्या धनाच्या राशी, मग बांधिले देऊळासी, शिग काही उतरेना, चोरी करोनी धनी झाला, दान देऊनी शूर ठरला, बिचारा गरीब तसाच मेला, कळला नाही कष्ट करोनी. म्हणती सेवकाचे फोटो लावा, आदर्श समोरीच दिसावा, ही आहे उदंड सेवा, भिकारी म्हणती अन्नदाता. काही देवाचे भजन करीती, मनी प्रतिष्ठेची हाव धरीती, भोड्या भाड्या लुबाडीती, आम्ही सेवक म्हणोनिया, मनात येईल तेवढी वर्गणी, गोळा करावी चहू बाजूंनी, सेवेसाठी बांधू धर्मशाळा म्हणोनी, शेवटी राहावे आपणची, जमा करावा आधी फंड, ज्ञान सांगोनिया उदंड, जनसेवेचे कार्य प्रचंड, तपशीलवार रेखाटुनी, दाऊनी त्याचे फायदे नाना, उत्तेजित करावे लोकांना, शेवटी सेवेच्या नावे धिंगाणा, स्वार्थाचाची चालतसे, काही जन यज्ञ यागादी करीती, विश्वशांतीचे ध्येय बोलती, आपणची मेजवानी झोडती, सेवक सगळे म्हणोनी, लोकांची व्हावी मदत उत्तम, म्हणोनी करीती धर्मार्थ कार्यक्रम, त्यात चैन करून वाढवावे नाम, ऐसेही सेवक असती काही, सेवा आपुल्या हौसेसाठी, नाही तरी कोण करी आटा आटी, प्रतिष्ठा होताच समाधान पोटी, मानती प्राणी. काही जनांनी सेवा केली, नाव न निघता झुगारून दिली, उलटी भांडणे माजविली, आपले काय म्हणोनी. काहींनी धंदा उभा केला, सेवेने दिपविले थोरा मोठ्याला, आतुनी नष्ट केले लोक जीवनाला, भ्रष्ट वस्तू पुरवोनिया. एक तमास गीर मजसी भेटला, त्याने वेश्या जमवोनी नाच केला, म्हणे मी सेवा अर्पावयाला, झटतो आहे जनतेसी. कोणी काळा बाजार लाचलुचपती, यांचेही बुद्धीने समर्थन देती, लोकांच्या अडचणी हातो हाती, भागवू म्हणती सेवाचीही. एकाने भिकारी जमा केले, गावोगावी सोडून दिले, त्यांचे पैसे हिरावून घेतले, सेवा केली म्हणोनिया. कोणी कोणी सेवा करी, तन मन लावून हवे तोवरी, फोटो काढण्यापुरती चाकरी, पुढे फरारी होताती. काही सेवेस्तव प्रवासा गेले, चारी कडोनी फिरोनी आले, पुढे बिचारे घरी बसले, मतलब झाला म्हणोनिया.
काहींनी लोका चेतविले, सेवा म्हणून तट पाडले, आपण आतुनी मिळून गेले, स्वार्थ साधला म्हणून या एकाने जनता घ्याया हाती, सेवाव्रताची केली प्रगती, शेवटी घेतली सत्ता हाती, सेवा घडावी म्हणून या गेली सेवेत वर्ष किती, आता अधिकार व्हावा म्हणती, शेवटी लोकांस पिळून खाती, करू प्रगती म्हणून या काहींनी सेवा आरंभिली, सेवा घेण्यातची वेळ गेली, ज्यांची सेवा हाती घेतली, त्यांचेच मोडले कंबरडे, सेवा करायासी साधू आले, नवरदेवा परी तोरा चाले, सेवेऐवजी जडची झाले पारडे यांचे, आजवरी जन ऐसेची फसले, म्हणून पाहिजे सावधान केले, विचारा विनजे सेवा कार्य चाले, घातुक झाले ते सर्व, ऐसी नसावी सेवा कोणाची, सेवेने वृद्धी व्हावी सहकार्याची, गरज पुरवावी परस्परांची, लोभ न ठेविता सर्वास व्हावे समाधान, सेवक सेवा भावियांसी पूर्ण, घेता देता दोघे जण, संतुष्ट व्हावेत सेवेने, सेवा नसावी वरपंग दांभिक, आत एक बाहेर एक, सेवा नसावी कृत्रिम सुरेख, कागदी फुलांपरी, सेवा नसावी प्रतिष्ठे पुरती, सेवक नव्हे तो जो आप स्वार्थी, बिघडवील जनजीवनाची शांती, दुष्परिणामी सेवेने, खरी सेवा म्हणजे निष्काम कर्म, परस्परांच्या सुखाचे वर्म, समजोनी करील जो त्याग उद्यम, तोची सेवा भावी समजावा, ज्याने आपुले घर विसरावे, त्यानेच गाव माझे म्हणावे, तोची करील जीवे भावे, सेवा आपुल्या गावाची, ज्यासी घरची आवड निवड, तो घालू न शके लोकहिताची सांगड, जरी बोलका असेल गोड धड, तरी लोक त्याचे न ऐकती, ज्याचा घरचा स्वार्थ वाढला, त्यासी लोक सेवा व्यवसाय झाला, ऐसे दिसता जनतेला, कोण मानील भावाने, स्वार्थासाठी बुवा बने, स्वार्थासाठी नेता होणे, स्वार्थासाठी प्राणही देणे, सर्वची करीती बिचारे, परियातून जो निघाला, निष्काम सेवा कराया लागला, तोची सेवक म्हणून चमकला, सर्व लोकी म्हणून कार्यकर्त्याने ओळखावे, आपुले स्वार्थ आवरून घ्यावे, तरीच पाऊल पुढे टाकावे, सेवेसाठी, सूर्य सकळांची सेवा करी, बदलान मागे तिळभरी, सातत्याने चाले तयाची चाकरी, सेवा भावे, वृक्ष सर्वांची सेवा करीतो, छाया पुष्पे फळे देतो, शेवटी प्राण तोही कार्या लावितो, सेवेसाठी, मागे काहींनी सेवा केली, धनधान्य राज्य ही अर्पिली, शेवटी देह देवोनीही पूर्ती केली, सेवेची त्यांनी, त्यांच्या सेवेची पुराणे झाली, त्यांची कीर्ती स्फूर्ती रूपा आली, ती आपणही पाहिजे अंगीकारिली, सेवा कराया, सेवेचे अनंत प्रकार, ते समजोनी करावी निरंतर, आपणासी साधेल तो व्यवहार, सेवा भावाने करावा, अन्न सेवा, धन सेवा, श्रम सेवा, ज्ञान सेवा, शेवटी ते प्राण सेवा, औषधादी रूपे, व्यवहार सेवा, सद्धर्म सेवा, सर्वात मोठी आत्मसेवा, आत्मसेवेतची सर्व सेवा, साधती सत्य, आत्मसेवा नव्हे इंद्रिय सेवा, तो आहे निर्मळ ज्ञान ठेवा, गाव तितुका उन्नत करावा, सत्संगतीने, सेवा म्हणजे एक नव्हे
प्रत्येक कार्य सेवामय आहे, परी त्यात व्यक्ती भावेन साहे. संग्रह वृत्ती अपरिग्रह सर्वतोपरी, हेची सेवा आहे खरोखरी. त्याही पेक्षा अनेक सरोबरी आहे सेवेची. आपण भूमी समान राहावे, दीनहीनावरी उचलावे. त्यातची समाधान मानित जावे सेवकाने. आपण द्यावे हेची अंतरी जपत राहावे. आपुले कष्ट अर्पोनी सेवावे. यज्ञशेष जैसे कष्ट व्हावे सर्वा त्यापरी. यशही वाटावे सर्वांचे घरी. आपण काहीच नाही चतुरी, मानावे ऐसे. प्रतिष्ठेसाठी सेवा नोहे, ती स्वाभाविक हौसची आहे. आत्मसमाधान हेची राहे, पूर्ण फळ तिचे. आम्ही सर्व गाव साफ केले, सर्वांच्या मनी सुख वाटले. सर्व लोक आनंदित झाले, हीच त्यांची पूर्णता. आमुच्या गावी थोर आले, म्हणून ग्राम सुंदर सजविले. परी करणाराचेची नाव पुढे केले, तोची खरा सेवक. नाही तरी कष्टासी दडे मागे, नाव होता पुढे धाव घे. लोक हसती नाना रंगे, टिंगल करोनी नेत्याची. ज्यासी आहे प्रलोभन, ईर्ष्या राग द्वेष जाण. त्याची सेवा विडंबन, समजा खऱ्या सेवेचे. जो दुसऱ्यासी उत्तम करीतो, त्यातची आनंद मानतो. तोची सेवक मी समजतो, येत्या युगाचा. प्रत्येक जीवाचा हाची विकास, सर्वाभूती समजावे आपणास. तैसेची साधावे व्यवहारास, आपणासी नमवोनिया. सर्वांचा भार आपणावरी, तीच समजावी सेवा खरी. हे कठीण व्रत न साधे जरी, आपले ओझे तरी नसावे. आपल्या आल्याचा न पडो धाक, आपल्या गेल्याचा हो शोक. ऐसा मोहनी वृत्तीचा सेवक, पाहिजे गावी. नाही तरी सेवक आला घरा, धाक पडला रांडा पोरा. आता कोठोनी याची व्यवस्था करा, म्हणती आम्ही गरीब. वास्तविक सेवक येता घरा, मिळावा सर्व घरासी सहारा. आनंद वाटावा लहान थोरा, खेडी मेडी तयाच्या. सेवा भावी आला गावी, तेव्हा दसरा दिवाळीच वाटावी. सर्वांची मने संतोषावी, सहकार्याने. ऐसा सेवक असावा आदर्शवान, राहणी बोलणी करील भजन. सदा सर्वदा सत्कारी मन, सेवकाचे. अडी अडचणी लोक सांगे, सेवक पुरवोनी देई अंगे. ऐसे जीव जनांचे अनंत प्रसंगे, काम करी सेवक तो. प्रयत्न करी नाना परी, दुर्गुण काढावया बाहेरी. तारतम्य ठेवूनी अंतरी, तेची असे सेवा कार्य. त्यास आपले ठावेची नाही, जे जे करील ती सेवाची सर्वही. कामे करूनही वाचा नाही, स्वार्थ सुखाची. घरी दारी सर्व दुरी, सेवकाचे प्रेम सर्वावरी. तरीच तो प्रचार करी आदर्शाचा कृतीने. गावी असोत पक्षपंथ, भिन्न जाती मते अनंत. ती सर्वची गुंफिली जातील सूत्रात, सेवेच्या एका. ऐसाची सेवक जनतेने पाळावा, त्याची मार्गे गाव उत्तम करावा. सर्व लोकात प्रेम भाव निर्मावा, सेवकाने. ऐशा सेवकाची अति जरुरी, सेवक पाहिजे घरोघरी. सेवका वाचुनी कुटुंब नगरी, उत्तम नवे. म्हणून बोलिलो बोल, सेवा कार्य महाप्रबल. सेवक मिळता सुखी होईल गाव सारे. श्रोते हो समजा याचे महत्व, सर्वात लोक सेवेचे श्रेष्ठत्व. हृदयी पटवोनी द्या तत्व, निगा सेवा करावया.
त्यासी कला कुशलता नको काही, प्रांजळ जिवाळाची यशदाई, लागा लागा या मार्गी सर्वही तुकड्या म्हणे. इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरु शास्त्र स्वानुभव संमत, सेवा साधना वर्णिली येथ, 9वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय गुरु. मित्रांनो, आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. जय गुरु.